पान नंबर 20 भाज्यांचे भांडण आजीचे जेवण। चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून पाठ वाच। मग या पानावर आपण पाठीमागे आपण आमचे घर कसं पाहिलं होतं। आपल्याला त्या आमचे घर मध्ये काय दिलं होतं रे, चित्र दिले होते। वाक्यामध्ये चित्र दिली होती आणि त्या चित्रांचं वाचन करून आपल्याला ते वाक्य पूर्ण करायचं होतं। आता या ठिकाणी आपल्याला पाठ दिलेला आहे। चित्रांच्या ऐवजी शब्द वापरायचे, त्या चित्राला काय म्हणायचे तो शब्द वापरायचा आहे आणि पाठ आपल्याला वाचन करायचं आहे। बघा मी कसं वाचन करते, सगळ्यांनी लक्ष द्या। एक होती आजी। बघा हे आजीचं चित्र आहे ना, आजीचं चित्र आहे की नाही, मग त्या चित्राला काय म्हणायचं, आजी। एक होती आजी। एके दिवशी, आता हे चित्र कशाचं रे, पिशवी। पिशवी घेऊन ती गेली बाजारात। बाजारातून तिने, बघा खूप प्रकारच्या भाज्या आहेत या ठिकाणी। एक भाजी आहे का, नाही, अनेक भाज्या आहेत म्हणून भाज्या म्हणायचे त्याला। भाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका, ही काय रे, टोपली, टोपलीत भरून ठेवल्या। आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर पडले एक वांगे। वांगे किती आहे, एक वांगे म्हणून त्याला वांगे म्हणायचे, एक वांगे। ते म्हणाले, मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझे ऐकायचे। तोच भोपळा म्हणाला, मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा। टोमॅटो चिडून म्हणाले, नाहीच मुळी, मी आहे लालेलाल, मीच आहे राजा। कांदा म्हणाला, माझे ऐका, सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा। हे चित्र कशाचं आहे, गाजर। गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली, पण कोणीच ऐकेना। तेवढ्यात आजी परत आली, तिच्या हातात विळी होती। तिने कांदा कापला, टोमॅटो चिरले, कोथिंबीर निवडली, धुतली, बटाटे उकडले आणि बनवली झक्कास भाजी। भोपळा कापून भाजी केली, वांगे भाजून भरीत केले, काकडी चिरून कोशिंबीर केली। भाज्यांनाही गंमत वाटली, सगळ्यांची एकमेकाशी गट्टी झाली। मिरच्या वाटून चटणी केली, गाजर किसून हलवा केला, नातवासाठी जेवण वाढले, जेवण मग ताटात झाले। बघा हा पाठ आहे चित्र वाचनाचा, तो कोणी लिहिलाय रे, रेश्मा बर्वे या लेखिकेने लिहिलेला आहे। कोणी लिहिलाय, रेश्मा बर्वे। मग या ठिकाणी खाली नाव दिलंय का, हा पाठ रेश्मा बर्वे या लेखिकेने लिहिलेला आहे।